या उत्सवाचं काम तुम्ही दिलेल्या धनाचा विरोध होत आहे. पानवराचा सुजी गावाची बहीण गावाची एक सावताची गावांच्या घरी काय करी दोघे नारी स्वयंपाक करी दत्तपुत्राचा ताट मधुकर राव राणे पूजेला बसले तिचे समय लावल्या 360. एक नंबर काकी, हे पारंपरिक नाव घेतलं आम्हाला, धन्यवाद. त्या युट्यूबचं नाव आहे साऊंड ऑफ कोकण आणि त्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला हा देवीचा सगळा सोहळा पाहता येणार आहे. माझ्या या मार्चच्या डाव्या बाजूला मंडळाचे अध्यक्ष बसलेले आहेत. मुक्काम जेवण तुम्ही बनवलात ना, मस्त झाला. सगळ्यांचा फीडबॅक पण विचारला मी. छान छान जेवण झालं, खूप सुंदर झालं जेवण आणि जबरदस्त टेस्ट आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सौ प्रीती पांडुरंग चव्हाण. जवळजवळ तुम्ही खूप म्हणजे किती माणसांना जेवण बनवलं? आम्ही 1,500, 2,000, 3,000. जेवणाची चव अप्रतिम आहे. झलक कोकणची ग दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल. तर आता आपण वरना ध्वजारोहण करून येलो माऊलींच्या गाड्यावरना आणि थोडं उशीरच झालेलो आहे. जवळजवळ आता 1:30 वाजत दिलं आणि जत्रोत्सव संपन्न होत आहे. तिकडे महाप्रसाद पण चालू झालेला आहे. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया. ठीक आहे, महाप्रसाद करून आता माहेर वसनी सासर वसनी घरात चालले होत. थोडं उशीर झालो आपण, चला जाऊया पटपट. माहेर आता युट्यूब चालूच आहे का? माहेर वसनी जेवण इलो माहेर वसनी जेवण. हा बरोबर, हे का लाईव्हच आहे, लाईव्हच आहे. हा इला 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 माहेर वसनी जेवण इलो ना सगळं. हा चला चला भेटू संध्याकाळी या सगळ्यांनी नाटकात. चला चला बाय. जो तो माहेर वसनी त्यांका आता आठवण उपावून इलेली आहे गावची. देवीची ओटी बिटी भरून आता इलेली आहेत आणि सासर वसनी अजून आहे. जेवण इलास? जेवण बिवण झालेलं आहे सगळं. हा ही बाग बाग बघायची. चला येवा संध्याकाळी यावा. मुंबईला एवढं लोक 16 फेब्रुवारीला यायचं लग्न आहे. हा हा साखरपुडा घेऊन गेलोय ना. चालेल चालेल या जा चौकशी. हा नक्की 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 नक्की. चला बहुतेक मंडळी गेली आहे. आमकाच आता उशीर झाला जाऊ तिकडे. यो माहेर वसने जेवण चाललो. यो 1:30 वाजताच आम्ही आपल्या इकडे माहेर वसण्यात म्हणून गेलो. काय बोलतात बाकी बरं ना? मग आजचं जत्रोत्सव कसं या वर्षाचं? मस्त ना? ओटी बिटी भरला? ओटी भरली छान आणि व्यवस्थापन मस्त केलेली मस्त ना. चला धन्यवाद. संध्याकाळी या नाटकात. चला चला आराम करा, संध्याकाळी नाटकात या. चला मंडळी आणि आता आपण जाऊया जत्रोत्सवाकडे. इथे भव्य दिव्य जत्रोत्सव चालू आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे पाहू शकता तुम्ही, पार्किंग लागलेली आहे गाड्यांची सगळी. जनरेटर वगैरे सगळं
आणि इकडे या ठिकाणी या साईडला बॅनर लागलेले आहेत. रात्री जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत बॅनर लावण्याचं काम चालू होतं. बरेच ना. महाप्रसादाला आता सुरुवात झाल्यात. खूप जणांनी महाप्रसाद करून घरी पण गेलेत आणि आम्ही आता येतो कारण वरती ध्वजारोहण करून गेलेलो त्याच्यामुळे झालो उशीर. व्यवस्थापक जोरात. आणि हे बघा चाकरमानी जे ट्रेनमध्ये होते येतं ना बाबू टाका ना बरंच ना. बॅनर इकडनं लागलेली आहेत. रात्रीची मेहनत. व्यवस्थापक नमस्कार. आमची काही मुलाखत घेतात. मुलाखत देऊची लागत ना. हां तुमच्याकडे येतोय मी. इकडनं बॅनर लावलेले आहेत बघा. आणि चंदनाना आमचे सगळ्यांचे लाडके आणि संजय दादा यांनी सोय केलेली बघा पाण्याची. आता पहिलं सांगितलं मी निसर्गाचा अप्रतिम देणगी माऊलींची कृपा 24 तास आणि 365 दिवस वर्षाचे पाणी अवेलेबल असते इथे. आता इकडे जाऊया. माऊलींचं दर्शन अफाट गर्दी. लहान मुलं आम्हाला दिसत आहेत त्यांना लवकरात लवकर जेवायला घेऊन जावं. माऊलींची ओटी भरण्यासाठी माहेर वसनींची आणि सासर वसनींची त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी सर्वांची अफाट गर्दी इथे लोकलेली आहे. आणि जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांचं महाभोजन महाप्रसाद इथे अरेंजमेंट करण्यात आलेले आहे. तिकडे पण आपण जाऊ. पहिल्या मुलांना जेवायला बसवा. वाटण्याचं काम करत आहे. सगळ्यांना जेवण वाढत आहे. बघा इकडनं लाईन दिलेली आहे आणि लाईन पण मोठी आहे. आता माऊलींच्या गाभाऱ्याकडे आपण जाऊया. दादा बरोबर ना. आपल्याला देवाची देणगी आहे. ही यथाशक्ती द्यायची आहे. अधिक ताण घेऊ नका. तुमची भावना देवीपर्यंत पोहोचत आहे. जोगेदाराचं काम या उत्सवाचं काम तुम्ही दिलेल्या धनाचा विरोध होत आहे. तर मंडळी तुम्हाला सांगितलं ओटी भरण्यासाठी आणि सासर वस्ती तुम्हाला पाहायला प्रत्येक जण आपापल्या मनात आपली नवस आपली मागणी माऊलींसमोर मांडताना तुम्हाला दिसतात दर्शनासाठी. या महिलेच्या नावाची सुट्टी होऊन तुला पैसे मिळणार आहे. माऊलींचं मंदिर हाकेला धावणारी माहेर वसनींच्या हाकेला धावणारी त्याचप्रमाणे सासर वसनींच्या इथली पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे भक्तगण पंचक्रोशीतील माऊलींच्या दर्शनासाठी ओटी भरण्यासाठी इथे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता प्रत्येक जण आपापली मनातील मागणी त्याचप्रमाणे नवस इथे देवीसमोर मांडत आहेत. हे जागृत देवस्थान आहे खडरे गावातील आणि माऊलींच्या दर्शनासाठी पण लांबच लांब रांग लागलेली आहे. लांबून लोक आलेले आहेत. चला आता आपण थोडं महाप्रसादाकडे जाऊया.
अनुकंपाला आढळण्याच्या त्यावेळी आपल्याला बहिणी एका मंचामध्ये उभ्या आहे टेबल घेऊन अनुकंपाचा मान करून घ्यावा. ज्या महिला अनुकंपाला नव्हत्या आता ज्या नवीन आलेल्या आहेत त्या सर्वांनी अनुकंपाचा मान घ्यावा. सगळ्या पाळताना जायला जागा नाही, काका जागा नाही. दादा आमचं झालं दर्शन. महाप्रसाद येताना काळजी घ्या. तुम्हाला लागेल तेवढंच वाढून या. जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच वाढून या. पत्रावळे आमचे कार्यकर्ते उचलतील. परिसरामध्ये कचरा करू नका. आणि जो डबा ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये स्वतःचे दोन कचराही टाकायचे आहे. पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. हे काही व्यवस्था वाऱ्यातून तरी कसारीतून रान राशीतून ते पाणी पावसाद्वारे तुमच्या सेवेसाठी जगागर कार्यक्रम मुक्काम घेऊन 201 रुपये. रामचंद्र ज्योतिबा बोरेकर मुक्काम किराय 551 रुपये. आलो शनिवारी काय बोलता बरं. आम्ही आता गडावरून आता खाली आलो ना. तुमची मुलाखत घेऊया नंतर. वाडा वाडा स्वयंसेवक शंकर बाबाजी देसाई मुक्काम चव्हाणवाडी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता आहोत भोजन कक्षात. 4,000 माणसांचं महाप्रसाद इथे बनवण्यात आलेलं आहे. महाप्रसाद भोजन चालू आहे. आणि स्वयंसेवक माता वेतादेवीचा वार्षिक रथोत्सव स्वयंसेवक ताईम आहे. जेवण वाढताना इथे भाजी वाढतात. पण आपण पुढे जाऊया. आणि बहुसंख्य भक्तजन इथे महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत. पापडवाले वाढा लवकर. पापड 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 तिकडे 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 आपण नाही विचार. एक नंबर जेवण झाला लोकांचा गाड्या जायचं लागतं ना. आता तिकडे पण कव्हर करायचं लागतं. असं झालं. नवीन जरका इकडे आहे. नवीन जरका इकडे हॉलमध्ये लाईन लागलेली आहे. मागे मंडळी लाईन लागलेली आहे इकडे बघा जेवणासाठी. सगळ्यात मोठे माऊलींचं महाउत्सव आणि त्याचं महाभोजन इकडे चालू आहे. कसा सवंसेवक भात वाढवला काय बोलता. बरं आहे ना. उशीर झालं जेव्हा जेव्हा गाववाले जेवतो तिकडे काय बोलतोस. बरं आहेस ना. मंदिराच्या गाभाला मोठे माणूस आहे. कधी लवकर आपली पूजा असावी.
लाईव्ह आहे. आपल्या उत्सवाला भेट देण्यासाठी आलेली आहे. आपले सरपंच मान्यवरांची व्यवस्था करतायत. गावचे सरपंच मान्यवरांची व्यवस्था करत आहे. त्यांना आपण द्यायचं काम करत आहे. आता जिथे महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण आलो आणि जवळजवळ 3,000 ते 4,000 माणसांसाठी इथे भक्तजनांसाठी महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या टोपांमध्ये इथे महाप्रसाद बनवण्यात आला आहे. भाजी भात माऊलींचा महाप्रसाद आणि विविध प्रकारचे आंधळी भाज्या आहेत. त्याचप्रमाणे स्वीट्स आहेत. बघा खीर आहे इथे. चला सगळे भक्तजन महाप्रसादाचा आनंद घेताना आस्वाद घेताना माऊलींचे. जेवण तुम्ही बनवलात ना, मस्त झाला. सगळ्यांचा फीडबॅक पण विचारला मी. छान जेवण झालं. खूप सुंदर झालं जेवण आणि जबरदस्त टेस्ट. तुमचं नाव काय? माझं नाव सौ प्रीती पांडुरंग चव्हाण. जवळजवळ तुम्ही खूप म्हणजे किती माणसांना जेवण बनवलं? आम्ही 1,500, 2,000, 3,000. जेवणाची चव अप्रतिम आहे. सर्वांना आवडलं. मी प्रत्येकाला विचारलं. चला धन्यवाद. धन्यवाद. हे तुमची गावची मंडळी? हो. या देवीचा उत्सव चालू आहे ते तुम्हाला युट्यूबवर पाहता येणार आहे. त्या युट्यूबचं नाव आहे साऊंड ऑफ कोकण आणि त्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला हा देवीचा सगळा सोहळा पाहता येणार आहे. माझ्या या माईच्या डाव्या बाजूला मंडळाचे अध्यक्ष बसलेले आहेत. या संपूर्ण सोहळा त्या सगळ्याकडे त्यांच्या जातीने लक्ष आहे. त्याची नोंद आम्ही इथे करून घेत आहोत. हे दुसऱ्या भावाचे पण दुसऱ्या भावाचे पण मस्त का उत्सव देवीचा मंडळी आता आपलं महिला मंडळ इकडे बसलेलं आहे. त्यांना आपण विचारूया ही परंपरा आम्ही इथे ओटी भरण्यासाठी आलेलो आहे. माहेर वस्ती सासर वस्ती आणि इकडचे रहिवासी आहेत. त्यांना आपण विचारूया परंपरा आहे आणि देवीची त्या निमित्ताने त्या नाव घेणार आहेत. तर आपण गेलेलं आहे चला एक नंबर पुढे इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात आणि प्रभाकर सावतांचे नाव घेते मनोहर सावतांची सून. धन्यवाद. पुढे जवळ पडवा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशीत दत्तरामरावांचे नाव घेते जत्रेच्या दिवशी. एक नंबर. दत्तरावांच्या मूर्तीवर वेणी घालते राखून अरुण रावराव यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. एक नंबर. वा वा.
बोला. या ठिकाणी सर्वकारी एकाबाईच्या देवळात सत्यनारायणची पूजा आणि सत्यनारायणचे नाव घेते. हळदी कुंकवाच्या वेळी पान ओळाचा तुझी गावाची बहीण गावाची एक सावताची रावांच्या घरी काय करी दोघे नारी स्वयंपाक करी दत्तपुत्राचा ताट मधुकर राव राणे पूजेला बसल्याची जे समय लागला 360. एक नंबर काकी. हे पारंपरिक नाव घेतलं आम्हाला, धन्यवाद. एक नंबर नाव, जुना नाव, जुना. बघा इकडे घ्या घ्या. मन माती चित्रले काम सासऱ्यांच्या पेटी अकरांच्या पाठी काम नाही म्हटला नाव नाही घेतला 32 पाना नावला पुन्हा सरभर सुपारी कातू कशी पायात नावली कशी सदरेर जाऊन कशी सदर सोन्याची नजर पुरुषांची उघडा वसंत पवारांची पाणी. एक नंबर एक नंबर एक नंबर. पारंपरिक नाव आपल्याला जास्त बघू भेटत नाही, तर साऊंड येत कोणी आजगाव माझगाव खोली खोलीत खाट खाटी निशाणा ऋषीवर घड्याळ वसंत पवारांचे नाव घेते. रामचंद्र परब यांची लेख. एक नंबर एक नंबर. सात समुद्राच्या किनारी श्रीकृष्ण वादितो वासरी वसंत पवारांच्या जीवावर सुखी आहे सासरी. एक नंबर कोणाच्या देवळात सोन्याचा कळस वसंत पवारांचे नाव घ्यायला मला नाही आळस. एक नंबर. वाकून वसंत पवारांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. एक नंबर. नाव अखंड सौभाग्यासाठी देवाला नमस्कार मधुकर राव रावांच्या जीवावर घेतोय. एक नंबर काकी. एक नंबर. अशी पारंपरिक नावं आपल्याला बघू भेटणार नाही, तर आपण आता ऐकता पारंपरिक नाव लांब देवीच्या दर्शनासाठी सगळे माहेर वासनी सासर वासनी लांब आलेली आहेत. मंगळसूत्राच्या 2 ओट्या सासर माहेरची कूल दशरथ तारेकरांचे नाव घेते महाराष्ट्र पडवांची सून. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून केशवरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. परत काय केलं नाव घेते पूजेच्या वेळी. सोन्याचा कळस दीपकरावांचं नाव घेते मला नाही आलं. मंगळसूत्राच्या 2 वाटा एक सासर एक माहेर गिरीशरावांनी अटीला सौभाग्याचा आहेर. राशी दीपकरावांचं नाव घेते पूजेच्या दिवशी घालते बापूरावांचं नाव घेते जन्म दिला मातेने पालन केले पित्याने चंद्रकांतरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. मंडई माऊलींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली आहे आणि रांग तुम्ही पाहू शकता. माहेर वसनी सासर वसनी ते लांबून रांगेत उभे आहेत. आणि इकडे बघा या इकडे आमच्या सासर वसनी नाव घे इकडे बघतच नाही सासर वसनी. आता सुभाषच नाव घेणार. आता मीच घेतो. आता काय करणार, बायका नावच घेत नाही. सुभाषचा चिरंजीव माऊलींच्या दर्शनासाठी आलेला आहे गॉगल घालून. घे नाव घे ना. नाही ना नाव घेतलं छोटंसं नाव घे ना. सोडून नको आपल्याला. नाईक देऊ काय काय करा बाबू. हाय चला माऊलींच्या दर्शनासाठी लांबच लांब रागे आहेत आणि भक्तजण इथे आलेले आहेत दर्शनासाठी. एकदम मागे पण
पाहू शकता कुटुंब गर्दी आहे माऊलींची ओटी भरण्यासाठी. बाहेर बसणी सासरवसणी अजूनही रांगेत उभे आहे. आता वाजले जवळजवळ 2:45. तुम्ही पाहू शकता गर्दी तिथे महाभोजन पण चालू आहे, महाप्रसाद पण चालू आहे माऊलींचा. तिकडे वेगळं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं व्यवस्थापन इथे करण्यात आलं आहे. प्रत्येक जागा व्यवस्थित प्रत्येक एका विशिष्ट कामासाठी वाटून देण्यात आलेलं आहे. व्यवस्थापक स्वयंसेवक आपापले काम करत आहेत. तुम्ही पाहू शकता एक तर कोलकून गेलेला आहे. हा उत्सवाचा हे 13वं वर्ष आहे आणि या 13व्या वर्षी हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो आहे. आणि यावर्षी नेहमीपेक्षा जरा वेगळं हे अशासाठी की यावर्षी मंदिराचा कळस बांधण्यात येणार आहे. नुकतंच स्लॅब पडलेला आहे. अनिल सातार यांच्या हस्ते पत्रकार महेश रावणाने युट्यूब चॅनलचे गणपत जंगम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार महिलांची ओटी भरून झाली की त्यांनी मंडपाच्या मध्ये हळदी कुंकवाचा मान घ्यावा, महाप्रसादाचा मान घ्यावा. आणि आज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल आणि भजनाच्या कार्यक्रमानंतर रात्री ही श्रींची इच्छा हे स्वामी समर्थांच्या चमत्कारावर आधारित असं एक नाटकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या नाटकाच्या मध्यंतरामध्ये आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे. ज्या नावाची चिठ्ठी येईल अशा आम्ही 3 चिठ्ठ्या काढणार आहोत आणि त्या 3 चिठ्ठ्या काढल्यानंतर ज्याचं नाव येईल त्यांना पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. लकी ड्रॉ साठी कोणाला नाव द्यायचं असेल तर माझ्या उजव्या बाजूला मंडपाच्या मध्ये स्थळ ठेवलेलं आहे. जरूर आपलं नाव द्या. नाही मी भाव आणि हा ते दोघं जण गेले. आता तिकडनं येऊन गेले हे घरा केलं. हे सगळं चित्रीकरण साऊंड ऑफ कोकण मध्ये तुम्ही उद्या पाहू शकाल. युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही सर्च करा साऊंड ऑफ कोकण. तुम्हाला आजचा हा सोहळा सगळे हायलाइट्स तुम्हाला तिथे पाहता येतील. कोणाचा महाप्रसाद घेऊन घ्यायचा असेल तर लवकरात लवकर जावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. पूर्वी पाण्याचा नळ बंद करू नका, कचरा करू नका. हा बघा मंडळी, जत्रोत्सवात आतापासून दुकान लागलेलं आहे. रात्री तुमका वडापावची वगैरे असंख्य दुकानं भेटणार आहेत. खूप मोठं जत्रोत्सव. आता एक स्टॉल लागलेला आहे मावशींचा. दुकानात काय काय ठेवलास? लाडू बिडू सगळ्या कोकणातलं कोकणचं मेवं तुमका हे भेटणार आहे. चुरमुऱ्याचे लाडू, खाजा, चिक्की हे पण सगळ्या लहान मुलांचा आवडीचा विषय आहे. एक नंबर भारी. रात्री अजून पण दुकान लागतील ना? वडापावची वगैरे लावा. तिकडे लहान मुलांच्या आवडीचा विषय आईस्क्रीम. आईस्क्रीमचा आनंद घेताना हे नाना चव्हाण आमच्या तिकडे पोचलेले आहेत. जिथे आईस्क्रीम तिथे नाना चव्हाण.
त्या बघा आईस्क्रीमचा स्टॉल इकडे लागला आहे. सगळे भक्तजन बाहेर असणी सासरे असणी आईस्क्रीमचा आनंद घेताना. आणि इकडे बघा या भांड्यांचा स्टॉल पण लागलेला आहे. मुंबईवाले चाकरमाने इकडे भांडी घेऊन गेले. घ्या बघा जेवण झाला. खरेदी करूची बघून झालं. खरेदी नाही केलेली. खरेदी करूची लागणार आता. खरेदी करू. जत्रेची आठवण राहू का विना खरेदी करा. जेवायचं बाकी आमचा अजून. माऊलींचा सभोवतालचा सुंदर परिसर, सुंदर निसर्ग माऊलींच्या मंदिराच्या सभोवताली तुम्ही पाहू शकता. खुद्द स्वतः भाऊ आमचे लाडके आईस्क्रीमचा आनंद घेतो. घ्या तुमची रात्री मुलाखत द्यायची आहे. यांच्या स्मरणार्थ प्रमोद रासम यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत. आणि मंडळी ह्यो जो तुमका समोर वटवृक्ष दिसत आहे माऊलींच्या मंदिराच्या समोर, तो खूप पुरातन आहे, प्राचीन आहे. आणि त्याच्या खालची जी सावली आहे खूप शीतल आणि एकदम एअर कंडिशनपेक्षा AC पेक्षा थंडगार तुमका अनुभव इथे येतो. नक्की बघून आणि कोकणात येऊन हे अनुभव घेऊ शकता. तुमका सांगितल्याप्रमाणे आमचं बघा लाडको चंदुराना प्रत्येक कामात जय काम दिसत थंय तो हजर. इकडे या लाईटीचं काम चालू आहे रात्रीसाठी. खूप मोठा सहभाग मेन काम ते आहे लाईटीचा, कारण मोठा कार्यक्रम आहे आजचा. त्यासाठी नानाचा सहकार्य बघा तुम्ही. आईना लाईट घेऊन जाऊच्या नदीतनं डायरेक्ट त्या मंदिराकडे तिकडनं लाईट सप्लाय होणार आहे. आणि इकडे लागलं आहे दादाचं दुकान. आम्ही बघितलं रात्री सामान घेऊन गेलो. आता दुकान लावलेलं आहे इकडे चॉकलेटा. आणि हे लहान इले चाकर म्हणण्यात तिकडे चॉकलेटाच खातात. दुकान लावलेलं दादा यावर्षी पण. तर मंडळी आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बसला झोप. आता महाप्रसादाचा लाभ घेऊ आणि मग रात्रीचे कार्यक्रम आहेत ते पण तुम्हाला पाहण्यास मिळतील. त्यासाठी तुम्ही पुढचे व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. रात्री श्री स्वामींची इच्छा हा नाटक आहे. नाटक पाहण्यासाठी पुढचे सर्व व्हिडिओ पहा. नाव मस्त होती काकी तुमची. जबरदस्त नाव बोलली. पारंपरिक नाव.